भारत हा मुळातच अत्यंत पवित्र देश आहे. भारतामध्ये जन्म होणं हेच परम भाग्याचं लक्षण आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये भगवंताविषयी, ईश्वराविषयी विलक्षण प्रेम आणि श्रद्धा वास करीत आहेत. तीर्थस्थळांची मांदियाळी असलेल्या या देशामध्ये काही ठिकाणं ही अत्यंत अवघड, गूढ आणि अशक्य वाटावी अशी आहेत. तीर्थराजांच्या या मालेतील एक अत्यंत अपरिचित, निगूढ, अनेक ऋषीमुनींची तपोभूमी असलेलं, मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असलेलं पुण्य पावन क्षेत्र म्हणजे दक्षिण भारतातील श्री क्षेत्र कर्दळीवन. कलियुगातील महान दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपलं अवतार कार्य समाप्त करून शके 1381 मध्ये कर्दळी वनामध्ये गुप्त झाले असा स्पष्ट उल्लेख श्री गुरुचरित्रामध्ये आहे. पुण्यातल्या कर्दळीवन सेवा संघाने आयोजित केलेल्या कर्दळीवन पंचपरिक्रमेस आता आपण जाणार आहोत. आपल्याला कर्दळीवनाची पंचपरिक्रमा करायची आहे. एकूण 40 किलोमीटरच्या या परिक्रमेत आपण श्री अक्क महादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, श्री अक्क महादेवी गुहा, श्री स्वामी समर्थांचं प्रकट स्थान आणि बिल्ववन या 5 ठिकाणी जाणार आहोत. महाराष्ट्रातील भक्तांनी आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद पासून दक्षिणेकडे सुमारे 250 किलोमीटर अंतरावर श्रीशैलम इथे यावं लागतं. श्रीशैलम हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे संपूर्ण भारतातून इथे भाविकांची अखंड वर्दळ सुरू असते. श्री क्षेत्र श्रीशैल्यम मध्ये आपण प्रवेश करताच श्री साक्षी गणपती आपलं स्वागत करतो. या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची नोंद श्री साक्षी गणपती करतो. श्रीशैल्यम इथे राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात विशेषतः मराठी भावविश्वाशी अतूट नातं असलेलं ठिकाण म्हणजे शिवाजी स्फूर्ती केंद्र. हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जगातलं सर्वात मोठं, त्यांच्या कार्याला साजेसं असं अतिभव्य मंदिर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून शिवाजी स्फूर्ती केंद्राची उभारणी केली गेली. शिवाजी स्फूर्ती केंद्रात यात्रेकरूंच्या निवासाची अतिशय उत्तम सोय आहे. कर्दळीवन पंचपरिक्रमा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन सुरू केली जाते. श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिर परिसरामध्येच श्री भ्रमरांबा मातेचंही मंदिर आहे. श्री भ्रमरांबा मंदिर हे भारतातील 18 शक्तिपीठांपैकी एक मंदिर. भ्रमरांबेचं दर्शन आणि अनुज्ञा घेऊन कर्दळीवन यात्रेसाठी आता भाविक सज्ज होतात. श्रीशैल्य क्षेत्रातील बाजारपेठ ओलांडून मंदिर परिसरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाताळगंगा घाटाकडे आपल्याला प्रथम यावं लागतं. रोपवेच्या साहाय्याने पाताळगंगेचा किनारा गाठणं सोपं जातं. किनाऱ्यावर सज्ज असलेल्या मोटारबोटमध्ये आपल्याला आता बसायचंय. गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जयघोष करून कर्दळी वनाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. नावेचा प्रवास सुरू झाला की आपला इतर जगाशी असलेला संपर्क तुटतो. आपण खरोखरच जगापासून पूर्ण विलग होतो. आता पुढचे 4 दिवस मोबाईल, इंटरनेट, वीज, घरदार, आधुनिक सोयी सुविधा यापैकी काहीही आपल्याला मिळणार नाही. किंबहुना 4 दिवस संपूर्ण जग आणि आपला काही संबंधच राहणार नाही. पठारी प्रदेशातून वाहताना विस्तीर्ण पात्र असलेली कृष्णा नदी नल्लामलई पर्वतरांगांमधून वाहताना अत्यंत अरुंद होते. काही ठिकाणी तर तिचं पात्र अवघं 300 फूट रुंदीचं आहे, पण तिच्या पात्राची खोली मात्र साधारण 3000 फूट इतकी प्रचंड आहे. श्रीशैल्य किनारा सोडल्यापासून साधारण तासाभराचा प्रवास करून आपला पहिला टप्पा आला आहे श्री अक्क महादेवी यांचं मंदिर. श्री अक्क महादेवींचं हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे.
ही गुहा साधारण 1,00,000 वर्षापूर्वी तयार झाली असावी असा तज्ज्ञांचा अभ्यास सांगतो. या गुहेची बाह्य रचना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हजारो वर्षांपूर्वी कृष्णेचं पाणी या पातळीपर्यंत होतं. प्रवाहाच्या तीव्र धारेने वर्षानुवर्षे इथला खडक कापून झिजून या गुहांना असा वैशिष्ट्यपूर्ण आकार मिळाला आहे. श्री अक्क महादेवी माता या 12व्या शतकातील महान वीरशैव संत होत. विरागी वृत्तीच्या अक्क महादेवी सर्व संग परित्याग करून श्रीशैल्यम इथे आल्या आणि सुरुवातीला या गुहेत त्यांनी काही काळ वास्तव्यही केलं. या गुहेमध्ये 450 फूट लांबीची आणखीन एक गुहा आहे. या गुहेच्या मुखाशी सुरुवातीला नीट उभं राहता येईल इतपतच उंची आहे. पुढे पुढे ही उंचीही कमी होत जाते आणि मध्य भागापासून तर गुडघ्यावर बसून गुहेच्या शेवटापर्यंत जाता येतं. गुहेच्या शेवटी स्वयंभू असं शिवलिंग आहे. या ठिकाणी अनेक शैव मुनींनी तपश्चर्या केली आहे. गुहेत संपूर्ण अंधार आहे. ऑक्सिजनचं प्रमाणही अत्यंत कमी असल्यामुळे इथे जास्त वेळ थांबताही येत नाही. अक्क महादेवी मंदिरापासून पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आपण परत नावेकडे परततो. इथून दिसणारं दृश्य केवळ अवर्णनीय आहे. प्रवासातला आपला पुढचा टप्पा आणि मुक्कामाचं ठिकाण आहे ते व्यंकटेश किनारा. श्रीशैल्यम पासून व्यंकटेश किनारा सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. व्यंकटेश किनाऱ्याला श्री अप्पाराव स्वामी यांचा श्री दत्तात्रय आश्रम आहे. ते पत्नी आणि कुटुंबीय यांच्या समवेत इथे राहतात. इथे नित्य अन्नदान सेवा सुरू असते. हा भाग नागर वस्तीपासून पूर्णपणे विलग असल्याने शौचालय, गरम पाणी, वीज अशा आधुनिक सुविधा मात्र इथे नाहीत. श्री अप्पाराव स्वामी आणि त्यांच्या पत्नी उपलब्ध सामुग्रीच्या आधारे अत्यंत सेवाभावाने यात्रेकरूंची सेवा करतात. याची जाणीव मात्र आपण प्रत्येकानंच ठेवायला हवी. व्यंकटेश किनाऱ्याला दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर आपणही सकाळी लवकर उठून प्रातर्विधी आटोपून कर्दळी वनात जाण्याची लगबगीने तयारी करू लागतो. व्यंकटेश किनाऱ्यापासून पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे तो म्हणजे अक्क महादेवींची गुहा. अक्क महादेवींची गुहा इथून साधारणपणे 9 किलोमीटर अंतरावर आहे. मार्गातील हा पहिलाच पर्वत सरळसोट खडी चढण असलेला आहे. या मार्गात एकूण 6 लहान मोठे पर्वत चढून जावे लागतात. या 6 पर्वतांनंतर मात्र एक पठार लागतं आणि शेवटी अक्क महादेवींची गुहा लागते. चहूबाजूला दाट झाडी, कमरे इतकं उंच वाढलेलं गवत, त्यातून जाणारी दगडधोंड्यांची खास खळग्यांची ही वाट, पाठीवरचं सामानाचं ओझं आणि प्रत्येक पाऊल जपून टाकायला लावणारी ही बिकट वाट आपली कसोटीच पाहत असते. आता मात्र जंगल अधिक दाट होत चाललंय. चढणही बरीचशी संपत आली आहे. या मार्गावर दुतर्फा भली मोठी वारुळं लागतात. क्वचित प्रसंगी साप, नाग, अगदी अजगराचंही दर्शन होऊ शकतं. पठारावरील या मार्गात एके ठिकाणी एका खडकामध्ये श्री स्वामी समर्थांचं पाऊल उमटलेलं आहे. यात्रेकरू या पदचिन्हाची मनोभावे उपलब्ध साहित्याने यथाशक्ती अशी पूजा करतात. आता एका कातळ वाटेने आपण पुढे जात आहोत. पाण्याचा एक छोटा प्रवाहही आपल्या सोबत येतोय. आपण श्री अक्क महादेवी गुहेच्या जवळ आल्याचीच ही खूण आहे. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अक्क महादेवींची गुहा ही प्रशस्त ऐसपैस आहे. एक बारमाही लहान धबधबा गुहेच्या समोरील खालच्या दरीत कोसळतो. दरीच्या उतरण्याच्या मार्गावर पाण्याचे एक टाके आहे. ही गुहा म्हणजे
अक्क महादेवी यांची तपोभूमी आहे. गुहेत श्री अक्क महादेवी यांची मूर्ती, श्री मल्लम्मा देवी यांची मूर्ती, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती, तसंच एक शिवलिंगही आहे. कर्दळी वन परिसरातील हे अरण्य जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, शेकडो वर्षे वयांची प्रचंड वृक्ष संपदा हे या भूभागाचं वैशिष्ट्यच आहे. नल्लमलाई पर्वतरांगा आणि कर्दळी वनात चेंचू या आदिवासी जमातीचे लोक राहतात. अत्यंत आदिम अवस्थेत राहणारे हे लोक आजही बांबूच्या धनुष्यांच्या साह्याने शिकार करून आपली उपजीविका करतात. आधुनिक नागर जीवनापासून अत्यंत दूर आणि विलग असलेल्या चेंचूंचं जीवन पूर्णपणे निसर्गाच्या अधीन आहे. आपले पुढचे 2 मुक्काम श्री अक्क महादेवी गुहेत होणार आहेत. आजवर अगणित सिद्धांनी या गुहेमध्ये साधना केलेली आहे. इथलं वातावरण अद्भुत दैवी स्पंदनांनी भारलेलं आहे. हे इथे येताच आपल्याला जाणवतं. विजेची सोय नसल्याने सर्व व्यवहार हे विजेरीच्या प्रकाशात आणि संपूर्ण गुहेत प्रकाशित केलेल्या दिव्यांच्या प्रकाशातच करावे लागतात. आजवर आपण वर्षानुवर्षे दीपावली, दीपोत्सव साजरी केली आहे. मात्र बिकट अरण्यातील या निगूढ गुहेतील या दैवी वातावरणातील ही आराध, इथली संध्याकाळची आरती, निशंक वातावरणात केलेलं ध्यान, जप जाप्य हा एक विलक्षण अनुभव असतो. उपासकाला तो अंतर्बाह्य बदलवून टाकतो. गुहेतील या पहिल्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या प्रकटस्थानाकडे जाण्यासाठी सज्ज होतात. आजही आपला प्रवास चढउताराचा उत्तरोत्तर घनदाट होत जाणाऱ्या जंगलातून होणार आहे. सुरुवातीला मोकळ्या पठारावरून जाणारी ही वाट अचानक घनदाट जंगलात शिरते. डोंगराची एक कठीण दमछाक करणारी चढण लागते. चढ उतार, खास खळगे, दगड धोंडे हे या वाटेवरील आपले सततचे सोबती आहेत. काही अंतर चालून गेल्यावर एक जलधारा आपली सोबत करू लागते. ही वाट या पूर्वीच्याही वाटेपेक्षा बिकट असल्याने तोल सांभाळत, साथीदाराला हात देत आपल्या टप्प्याकडे आपण जात आहोत. आपल्या सोबत असणारी ही जलधारा अचानक एका मोठ्या कपारीत एका धबधब्याचं रूप घेऊन कोसळत असल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या पायाखालील पायवाटही संपलेली आहे. आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रकटस्थानापर्यंत येऊन पोचलो आहोत. श्री स्वामी समर्थांचं प्रकटस्थान मोठं रमणीय आहे. प्रचंड मोठ्या शिलाखंडावरून पायऱ्या पायऱ्यांच्या रचनेवरून एक बारमाही धबधबा इथे खाली कोसळत आहे. अनेक टप्पे घेत उड्या मारत तो पुढे जात आहे. या धबधब्याच्या अगदी मागे एका लहानशा गुहेमध्ये श्री स्वामी समर्थांचं प्रकटस्थान आहे. या धबधब्याखाली स्नान करून शुचिर्भूत होऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी लीन होणं हा या कर्दळीवन यात्रेतील परमोच्च अनुभूतीचा क्षण. गेले 2 दिवस अनेक पर्वत चढून उतरून दगड धोंड्यांची, काट्याकुट्यांची वाट तुडवून तिथे पोचल्याचे केलेले कष्ट सार्थकी लागल्याचे भाव, आपल्या नकळत उसंबळून येणारे अष्टसात्विक भाव काही औरच असतात. केलेल्या सर्व कष्टांची परतफेड अनेक पटींनी झाल्याचं अलौकिक समाधान इथे प्रत्येकाला मिळतं. ग्रंथश्रेष्ठ श्री गुरुचरित्रातील 51व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनामध्ये गुप्त झाले.
कर्दळी वनातच निबिड अरण्यात समाधी अवस्थेत राहण्याचं त्यांनी ठरवलं. इथेच या गुहेत ते समाधीस्थ अवस्थेत तब्बल 350 वर्ष होते. समाधीस्थ झाल्यानंतर 350 वर्षांनी एक चेंचू आदिवासी इथली लाकडं तोडण्यासाठी आला. स्वामी महाराज ज्या ठिकाणी समाधीस्थ झाले होते त्या वृक्षावरच त्यानं घाव घातला आणि तो घाव स्वामी महाराजांच्या मांडीवर बसला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंग पावली. ते त्या वारुळातून बाहेर पडले त्यावेळी त्यांचं रूप मोठं दिव्य होतं. हे दिव्य स्वरूप पाहून तो चेंचू घाबरला. तो क्षमा याचना करू लागला. स्वामी महाराजांनी त्याला अभय दिलं आणि तिथून ते बाहेर पडले. हेच श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ. भारतभर भ्रमण करून शेवटी त्यांनी अक्कलकोट येथे निवास केला. जमदग्नी, परशुराम, कण्व, मार्कंडेय हे ऋषीमुनी, तसंच आद्य शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे अवतारी महात्मे, तसंच अर्वाचीन काळामध्ये श्री रामदास स्वामी महाराज, दत्तावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, सिद्ध योगाचे प्रणेते श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, श्री श्रीधर स्वामी महाराज हे असे अनेक महात्मे कर्दळी वनामध्ये राहून तपसाधना केल्याचे उल्लेख सापडतात. श्री स्वामी समर्थांचे हे प्रकटस्थान शेकडो वर्षांपासून जणू या निबिड अरण्यात दडलेले होते. सर्वसामान्य भक्तांना हे स्थान नेमकं कुठं आहे याची काहीच माहिती नव्हती. 1999 साली गाणगापूर येथील श्री दीनानाथ पुजारी, श्रीकांत पुजारी आणि श्री अरविंद भट पुजारी अक्क महादेवी गुहेत आले असता तेथील एक साधू महात्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं. अरण्यात बरीच शोधाशोध केल्यानंतर ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या सर्व खाणाखुणा त्यांना या ठिकाणी दिसल्या. हे स्थान त्यांना सापडलं आणि हेच मूळ प्रकटस्थान असल्याची त्यांची खात्री पटली. प्रकटस्थान हे अनेक संप्रदायांच्या साधकांसाठी दिव्य शक्तीचं प्रेरणास्रोत आहे. विविध साधन मार्गातील भक्त या ठिकाणी येतात, पण त्यांची संख्या अत्यल्प असते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटस्थानापासून पुढे पश्चिमेकडे साधारण 3 किलोमीटर अंतरावर बिल्ववन आहे. बिल्ववनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा सर्वात जास्त कठीण आहे. शारीरिक क्षमतेची आणि आपल्या अवधानाची खरी परीक्षा या मार्गावर होते. शेवटपर्यंत ही जलधारा आपल्याला सोबत करते. या ठिकाणी सहसा कोणी जात नसल्याने कर्दळी वनात जाऊन आलेल्या बहुतेकांना हे स्थान अपरिचित आहे. बिल्ववनामध्ये अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे. या ठिकाणी मार्कंडेय ऋषींना भगवान शिवशंकरांनी दर्शन दिलं आहे. बिल्ववनाच्या या टोकाला असलेल्या या कड्यावरून पाण्याचा हा प्रवाह खाली पाताळ गंगेमध्ये कोसळतो. श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान आणि बिल्ववन या दोन्ही पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊन आपण आलेल्या मार्गाने परत संध्याकाळपर्यंत श्री अक्क महादेवीच्या गुहेत मुक्कामासाठी येतो. अक्क महादेवीच्या गुहेतील हा आपला दुसरा आणि शेवटचा मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार होऊन सर्वजण चालत परत व्यंकटेश किनाऱ्याला जाण्यासाठी निघणार आहोत. परतीचा मार्गही तोच.
दगडधोंड्यातून खास खळग्यातून जाणार आहे. अनेक तीव्र उतार, खडकाळ रस्ता, यामुळे चढणं सोपं पण उतरणं अवघड, या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला येतो. व्यंकटेश किनाऱ्याला लागून असलेला शेवटचा तीव्र उतार आपली पुरेपूर परीक्षा घेतो. व्यंकटेश किनाऱ्याला आपण परत सर्वजण श्री अप्पाराव स्वामी यांच्या दत्तात्रय आश्रमात एकत्र जमलो आहोत. इथे थोडा वेळ विश्राम करून परत मोटारबोटने आपण श्रीशैल्यला परत निघालो आहोत. आजवर केवळ कामना केलेली, खूप अवघड आहे असं कोणाकोणाकडून ऐकलेली आणि त्यामुळेच अशक्यप्राय वाटणारी कर्दळीवन पंचपरिक्रमा सफल संपूर्ण झाल्याचा आनंद, कामनापूर्तीचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहते आहे.